एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। पैसे घेऊन भांडी वाटप करणाऱ्यावर कारवाई न झाल्यास सामुदायिक आत्मदहन आंदोलन करणार विष्णू कारंपरी व अंगद जाधव। बांधकाम क्षेत्रातील कामगारांना घरवस्तू वाटप करताना ठेकेदार कामगाराकडून 1000 ते 1500 रुपये घेऊन भांडी संच देत आहेत। अशा सोलापुरातील ठेकेदारावर ताबडतोब कारवाई व्हावी, अन्यथा बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज व उपाध्यक्ष अंगद जाधव यांनी दिला। सोलापुरातील बांधकाम कामगारांना देण्यात येणारे भांडी संच देताना ठेकेदार कामगाराकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारी संघर्ष समितीकडे बांधकाम कामगाराकडून आल्याने संघर्ष समितीच्या वतीने अहिल्याबाई होळकर विद्यापीठ येथील भांडी वाटप केंद्रासमोर निदर्शने व धरणे आंदोलन अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज व उपाध्यक्ष अंगद जाधव यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले। यावेळी खजिनदार गणेश बोडू, सेक्रेटरी सोहेल शेख, महिला प्रतिनिधी वैशाली बनसोडे, रेखा अडकी यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी बांधकाम कामगारांना मोफत भांडी मिळालीच पाहिजे, पैसे घेऊन भांडी वाटप करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे, बांधकाम कामगाराच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्या माहिती सरकारचा धिक्कार असो, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा दिल्या। यावेळी माध्यमांशी बोलताना विष्णू कारंपुरी महाराज व अंगद जाधव म्हणाले की आज या ठिकाणी भांडी वाटप वडावन हिराज रोड या ठिकाणी आमच्या बांधकाम कामगारांना मोफत भांडी दिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत। हे एकच आंदोलन आहे, अनेक वेळा आंदोलन केलं, सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला, प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला, पण प्रशासन झोपी गेलेलं आहे। कारण भांडी बांधकाम कामगारांच्या नावाने सरकार लूटमार करत आहे। असे असताना काल या ठिकाणी आम्ही आलो की खरोखरच काय लोक सांगतात पैसे घेतात का आम्हाला दिसलं नाही आणि घेतलेलं बघितलं नाही, पण या ठिकाणचे ठेकेदार साहेबांनी आम्हाला तुम्ही सगळे चोर आहे म्हणलं। चोर कोणाला म्हणलं, चोर कोणी करायला सगळ्या जगाला माहित आहे, पण चोर आहे म्हणून लोकांचा अपमान करणं तुम्हाला अधिकार दिले नाही, आम्ही कुठल्या प्रकारचे गैर केलं नाही। आणि तुम्हाला सांगतो, कामगार मंत्री स्वतः जाऊन भेटलो आणि खरं कामगार शोधा म्हणलो, तरी देखील आता भांडी वाटप याच्यामध्ये जवळजवळ 2 वर्ष झाले। या भांडी वाटपामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार हे सरकार करीत आहे, ठेकेदार करीत आहे, दलाल करीत आहे आणि सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी करीत आहेत। म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून शेवटचा इशारा देतो की 31 जुलै रोजी आमच्या संघर्ष महासमितीच्या वतीने सामुदायिकरित्या आत्मदहन करण्याचा आंदोलनाचा इशारा देतो आणि त्याचबरोबर त्यांना आम्ही सहाय्यक कामगार आयुक्ताला जो रिटायरमेंट आहे त्याला तिथे आतमध्ये अडकून ठेवून आत्मदहन करू असा इशारा देतो। नागपूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड साहेब आणि अप्पर आयुक्त यांना आम्ही प्रत्येक वेळेस वाघ साहेब यांना प्रत्येक वेळेस निवेदन दिले, कामगार मंत्री कुंडलकर साहेब यांना निवेदन दिली। त्या निवेदनाची दखल घेऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये बोगस बांधकाम कामगाराची चौकशी समिती लावून 6 जणांवर फक्त खोटे नाटके आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले। परंतु 558 लोकांचे ज्यांनी खाडाखोड करून ते 20-25 वर्षाचे कामगार मेलेले असताना त्यांचं 51, 50, 55 वय कसं दाखवून 2,34,000चा लाभ कसा घेता येईल असं ह्या कार्यालयात मोठा 12 कोटीच्या आसपास मोठा घोटाळा झालेला आहे। त्याची सखोल चौकशी जोपर्यंत शासन करत नाही आणि ही जोपर्यंत प्रक्रिया पूर्ण होत नाही चौकशीची, त्या संदर्भात आम्ही लढा प्रत्यक्ष वेळेस देणार आहे। आणि येत्या 31/7 तारखेला आम्ही सामूहिकरित्या आमचे जी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कृती व न्याय समिती आहे ती सर्व जणांची आम्ही 7 जणांचे पदाधिकारी आहे, सामूहिकरित्यापणे सहाय्यक कामगार आयुक्तालय समोर त्यांच्या समोरच कॅबिनमध्ये आत्मदहनाचा आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आत्मदहनाचा पवित्र आम्ही हाती घेतला आहे। सर्वस्वी त्याला जबाबदार शासन आणि सहाय्यक कामगार आयुक्त, कामगार मंत्री आणि अप्पर कामगार आयुक्त सर्वस्वी जबाबदार असतील याची मी जाणीव आहे। जय भीम।